नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। राज्याच्या राजकारणात दिलसे साथ घालून सुद्धा उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांची काही भेट झाली नाही। उद्धव सेनेने युतीची हाळी दिली, पण मनसेने नेमकं कुणाला टाळी दिली हे आजच्या घडामोडीतून एक प्रकारे संकेत दिले आहेत। राज ठाकरे यांनी आज वांद्रे येथील ताजलँड हॉटेलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। 1 तासांहून अधिक काळ दोन्ही नेत्यांमध्ये गुप्तगू झाली। दुपारी मनसे नेते संदीप देशपांडे आणि अमेय खोतकर हे मंत्री उदय सामंतांच्या भेटीला पोहोचले। पनवेलमध्ये फुलबाजार सुरू करायचा आहे, त्या संदर्भात आपण त्यांची भेट घेतली, अशी प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे। प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री बच्चू कडू यांचे गेल्या 5 दिवसांपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून आंदोलन सुरू आहे। ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधी समोर अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत। शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी आणि दिव्यांग बांधवांशी संबंधित 17 मागण्यांसाठी ते लढत आहेत। या आंदोलनाला अनेक नेत्यांनी पाठिंबा दिलाय। आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनीही पाठिंबा दर्शवत बच्चू कडू यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास राज्यभर चक्काजाम करण्याचा इशारा शेट्टी यांनी दिला आहे। कर्जमाफीसह विविध शेती प्रश्नांच्या मुद्द्यावरून प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांचे अन्नत्याग उपोषण सुरू आहे। आज या उपोषणाचा 5वा दिवस आहे। दरम्यान आज बच्चू कडू यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ऑनलाईन बैठक होणार आहे। पण ऑनलाईन बैठकीमध्ये कर्जमाफीची तारीख केव्हा देणार हे सांगितल्यावरच आंदोलन मागे घेऊ, असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलंय। राज्यातील 10,000 शेतकऱ्यांच्या शेतात AI तंत्रज्ञानाचा प्रायोगिक तत्वावर वापर करण्यात येणार आहे। हे तंत्रज्ञान शेतीसाठी गेम चेंजर ठरेल, त्यातून कृषी अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल। राज्य सरकारने 500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट व राज्यातील सहकारी साखर कारखानेही मदत करणार असल्याची माहिती देशाचे माजी कृषी मंत्री तथा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली आहे। दापोली येथील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अधिकृत ईमेल आयडीचा वापर करून विद्यापीठाच्या 12 निवृत्तीधारक कर्मचाऱ्यांचे एकूण 11,94,933 रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। अशा प्रकारच्या फसवणुकीच्या प्रयत्नांमुळे सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। सायबर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतायत। खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या नेतृत्वाखालील ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीनची उमेदवारी मागे घेण्यासाठी आर्थिक व्यवहार झाल्याचं उघड झालंय। विधानसभा निवडणुकीत बुलढाण्याच्या दोन्ही जागांसाठी बरीच राजकीय खेळी झाल्याचं बोललं जातंय। निवडणूक लढवायची की नाही यासाठी थेट बोली लावण्यात आली होती। निवडणूक न लढवण्याबद्दल जास्त पैसे मिळाल्याने उमेदवाराला निवडणुकीच्या मैदानातून हटवण्यात आले। या संदर्भातील सर्व सेटिंग नागपूरमध्येच झाल्याचं सांगितलं जातंय। बुलढाण्याचे माजी जिल्हाध्यक्ष डॉक्टर मोबिन खान यांनी AIMIMचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांना पत्र लिहून ही संपूर्ण बाब उघड केली आहे। बऱ्याचदा इतर पक्षातील नेते, लोकप्रतिनिधी सत्ताधारी भाजपात प्रवेश करताना दिसतात, परंतु मुरबाड नगरपंचायतीत घडलेल्या प्रकाराने भाजपासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही मोठा धक्का बसलाय। मुरबाड मधील भाजपच्या 10 पैकी 9 नगरसेवकांनी स्वतंत्र गट स्थापन केलाय। या गटाला जिल्हाधिकारी कार्यालयानेही मान्यता दिली आहे। भाजपा नगरसेवकांच्या या खेळीमुळे नगरपंचायतीतील भाजपाचे वर्चस्व संपुष्टात आले आहे। स्थानिक आमदार किसन कथोरे यांच्या विरोधात नगरसेवकांनी ही भूमिका घेतली आहे। काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत। नाना पटोले यांनी ऑपरेशन सिंदूरवरून भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर टीका केली। ते म्हणाले, परराष्ट्र मंत्र्यांच्या विधानामुळे एक स्पष्ट झालं, आपण कोणत्या ठिकाणांना लक्ष करणार आहोत हे पाकिस्तानाला सांगण्यात आलं होतं। त्यांनी म्हणजेच पाकिस्तान्यांनी त्या ठिकाणांहून त्यांच्या लोकांना हलवलं। याचा अर्थ असा की कॉम्प्युटरच्या खेळासारखा खेळ खेळण्यात आला होता। आपण कोणत्या ठिकाणी हल्ला करणार आहेत हे परराष्ट्र मंत्र्यांनी पाकिस्तानला आधीच सांगितलं होतं, असा दावा नाना पटोले यांनी केलाय। अहिल्यानगर जिल्ह्यातील सौंदाळा ग्रामपंचायतीनं महाराष्ट्रात गाजत असलेल्या वैष्णवी हगवणे प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतलाय। गावात हुंडा घेणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेत हुंडा घेणारा कळवा 5,000 रुपये मिळवा असा ठराव ग्रामसभेत एक मताने मंजूर करण्यात आलाय।
या ठरावामुळे केवळ हुंडा प्रथा थांबण्याबरोबरच कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी मदत होणार आहे। 7 महिन्यांच्या गर्भवती महिलेनं आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीमध्ये घडलाय। केवळ धर्मांतरांसाठी सुरू असलेल्या छळाला कंटाळून ऋतुजा राजगे हिनं आत्महत्येचं पाऊल उचललंय। या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासू सासऱ्यांविरोधात कुपवाड MIDC पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत राहा देशोन्नती। नमस्कार।